सागरवर पुन्हा एकदा भेटीगाठींना वेग आलाय। राहुल नार्वेकर आणि सुनील तटकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली। या तिघांमध्ये जवळपास 30 मिनिटांहून अधिक काळ चर्चा पार पडली। या तिघांच्या चर्चेनंतर आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे आणि रणजित सिंह निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवारांना मिळालेल्या विजयानंतर त्यांचे चिरंजीव जय पवार हे आज आभार दौरा करणार आहेत। बारामती तालुक्यातील 10 गावांचा दौरा करत ते जनतेचे आभार मानणार आहेत। पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला विलंब लावला। भक्कम बहुमत मिळूनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही, हे महायुतीचं अपयश आहे, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी महायुतीला टोला लगावलाय। जळगावमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवकरांच्या प्रवेशाला विरोध केलाय। देवकरांना पक्षात घेतल्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 12 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान शिवसेनेकडून कुणाला मंत्रिपद मिळणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं देखील शंभूराज देसाई म्हटलेत। शिवसेनेनं सर्व अधिकार शिंदेंना दिल्याचं देसाई म्हटलं। यवतमाळच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून सलग 5व्यांदा आमदार झालेले संजय राठोड हे यांच्याही मंत्रिमंडळात वर्णी लागू नये यासाठी षडयंत्र रचलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय। बंजारा समाज हा प्रयत्न हाणून पाडेल असा इशारा बंजारा महंतांनी दिलाय। शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमध्ये विठुरायाला साकडं घालण्यात आलं। यावेळी विठुरायाची महाआरती करत प्रार्थना करण्यात आली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका देशमुख यांचं निधन झालं। दरम्यान या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये अशोक काका देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचू, ते आमचे कधीच शत्रू नव्हते आणि आताही नाहीत। 5 जानेवारीपर्यंत त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषणाची तारीख जाहीर करू, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। यंदाच्या निवडणुकीत लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलंय, त्यामुळे विनाकारण भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय। वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आकडेवारी सांगत त्यांनी पवारांच्या आरोपांचं खंडन केलं। विरोधकांकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिला नाहीये, जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतात, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा। बडनेराचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील। दोन्ही निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं आवाहन नवनीत राणांनी खासदार बळवंत वानखेडेंना केलंय। लोकसभेत आम्ही आमचा पराभव मान्य केला, त्यावेळी विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप का केले नाहीत, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावं की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही, असा सवाल करत अभिजित बिचुकले यांनी महायुतीवर निशाणा साधला। शरद पवारांचा एवढा दारुण पराभव महाराष्ट्रात होऊच शकत नाही, असंही ते म्हटले। धुळ्यात उबाटाच्या वतीनं ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। 9 डिसेंबर रोजी शहरात मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून महात्मा गांधी चौकात मोर्चाची सांगता होणार आहे। धुळ्यात वंचित बहुजन आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या प्रतिकृतीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। मार्कडवाडीमध्ये ईव्हीएमला विरोध होत असताना ईव्हीएमच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली। शरद पवारांनी मार्कडवाडीतून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय। पवारांनी आता पराभव स्वीकारायला हवा, त्यांनी जनतेचं मत स्वीकारायला हवं। कार्यकर्ते आणि खोटं बोलणाऱ्या नेत्यांच्या दबावाखाली त्यांनी येऊ नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला। मार्कडवाडीतील ग्रामस्थांना ईव्हीएमवर शंका असेल तर त्यांनी न्यायालयामध्ये जावं, पण त्यांना मतदान घेण्याचा अधिकार नाही, असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं। लातूरमध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। दरम्यान आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, राज्यात सामान्य माणसाचं सरकार आहे, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। आमच्याशिवाय सरकार येणार नाही, असं राज ठाकरे बोलले होते। दरम्यान त्यांच्या सभेला गर्दी होती, मात्र एकही जागा निवडून येत नाही, असा टोला रामदास आठवले यांनी लगावलाय। राज ठाकरे युतीत येतील असं वाटत नाही, असंही ते म्हटलंय।
आता एक मोठी बातमी, महाराष्ट्र विधानसभेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सोमवारी देवेंद्र फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानं ही केवळ औपचारिकता राहील। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमत तिनं मिळवलेलं आहे आणि महायुतीमध्ये भाजपनं 132 जागा जिंकलेल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं 57 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागा जिंकल्यात। दरम्यान आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर नवीन महायुती विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे आणि दुपारी 4 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज भरला नसल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली आहे। आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे आणि राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत निवड होणार आहे। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये मोठ्या कौशल्यानं विधानसभेचं कामकाज हाताळलं होतं। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती। त्यामुळे राहुल नार्वेकर चांगलेच चर्चेत आले होते आणि त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे। आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा करण्यात येईल। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, मात्र सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत। 1998 पासून शिपाई पदाची भरती केली नसल्यानं नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांची कमतरता भासेल अशी माहिती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झालाय। चंद्रपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला एका वाहनानं मागून जोरदार धडक दिली। अपघातात 5 प्रवाशांचा किरकोळ जखमी झाले असून बाकी सर्व प्रवासी सुखरूप आहेत। फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरील प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे। पुढील 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मध्य रेल्वे प्रशासनानं गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला। या संरचनेमुळे डबे वाढवण्यात आले असून प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे। महाकुंभात भाविकांच्या सोयीसाठी 13,000 विशेष गाड्या धावणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा निर्णय घेतला असून 2 कोटी प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे। राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्यानं बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे। थंडी आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय। आचारसंहितेमध्ये अडकलेली बी फार्मसी आणि एम फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। 3ऱ्या फेरीतील प्रवेशासाठी अर्ज सादर करता येणार आहेत। पुणे बाजारात लोकल कांद्याची 16,000 आणि चिंचवड कांद्याची 14,000 क्विंटलची आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये कांद्याची 58,000 क्विंटल आवक झाली असून यामध्ये कांद्याला 4,780 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 897 क्विंटल झाली असून सर्वसाधारण दर 2,075 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। सिल्लोड बाजार समितीमध्ये पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक 585 क्विंटल आवक झाली। लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाच्या दरात वाढ झालेली आहे। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज सरासरी 100 क्विंटलची आवक होत असते आणि मागणी त्यापेक्षा अधिक आहे आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून लसणानं चांगलीच उसळी घेतली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 505 क्विंटल झाली असून त्याला 950 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। तसंच पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक 400 क्विंटल आवक झाली असून त्याला 3,800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर पुणे बाजारात हायब्रिड अर्जुन आणि 2,189 वाणांची आवक झाली आहे। गावाला कमीत कमी 2,400 रुपयांपासून 2,800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। कापसाची निर्यात थांबल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। भाववाढीतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल घरात ठेवलाय, तर शेतकऱ्यांच्या कापसाला 10,000 रुपयांचा दर देण्यात यावा अशी मागणी होतीये।
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरं परत केलेली आहेत. मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडानं अनामत रक्कम परत केली नाहीये. दरम्यान लेखा विभागानं या संदर्भातील फाईल तांत्रिक कारणं देत परत मिळकत विभागाकडे पाठवली आहे. विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेलाच कलाटणी मिळणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. आता एक मोठी बातमी. बेळगाव सरकारच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज प्रारंभ होणार आहे. हलगा येथील सुवर्ण सौध येथे 10 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अधिवेशनात 5 विधेयकांवर चर्चा होणार असून अधिवेशनासाठी 6000 पोलिसांसह 8500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले. आज विधानसभा अध्यक्ष युटी कादर यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतला असून हे अधिवेशन आदर्श पद्धतीने साकारण्यासाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील सातपुडा परिसर आदिवासी भागांमध्ये किंवा शहरापासून दूर असलेल्या अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात असतो आणि जळगाव जिल्ह्यामध्ये 12 बोगस डॉक्टरांच्या तक्रारी झाल्यात. त्यापैकी काही जणांवर कारवाई प्रस्तावित आहे तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिमोफिलिया सारखा आजार झाल्यावर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरतंय. वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्यानं रुग्ण सर्वसामान्य जीवन जगतायत. भडगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये गिरणा नदीपात्रातून जेसीबी मशीनद्वारे अवैध वाळूचं उत्खनन सुरू आहे. वलवाडी येथील एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलाय. दोन्ही वाहनं भडगाव शासकीय ITI इथे जमा करण्यात आली आहेत. वसई विरार कल्याण ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घरं विकण्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारणामुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलेला आहे. म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्यानं या घरांना वाली कोण हा प्रश्न आहे. प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या कुणाल नंदकिशोर सांखला आणि किरण भगवान राठोडे यांच्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. कुणाल सांखला याच्याकडून 9,050 रुपयांचा तर किरण राठोड याच्याकडून 4,800 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय. ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सलग 25 ते 28 वेळेला रेडिएशन घ्यावं लागतं आणि यासाठी किमान 5 ते 6 आठवडे लागतात. मात्र आता अवघ्या 5 दिवसात संपूर्ण 5 ते 6 आठवड्यांचा किरणोपचार घेणं शक्य झालंय. शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये याची सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. जळगावात अचानक उकाडा वाढला होता आणि यानंतर आता जळगावचा पारा 18 अंशांवरून 11 अंशांवर आल्यानं गारठा चांगलाच वाढलाय. आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेनं निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना रोखण्यात आलं. आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामध्ये 7 ते 8 शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. ठाण्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका वृद्ध आजींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात विक्रोळीमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाडचे नागरिक रस्त्यावर उतरले. सकल हिंदू समाज आणि विविध संघटनांनी मानवी साखळीत सहभाग घेत स्वाक्षरी मोहीम राबवली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नागपूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चा काढण्यात खरं तर येणार आहे. येत्या 10 डिसेंबरला या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ चंद्रपुरात सकल हिंदू समाजाकडून न्याय यात्रा काढली जाणार आहे आणि येत्या 10 डिसेंबर रोजी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.
वाशिम जिल्ह्यातील वडजी गाव 100% बीसीजी लसीकरण करणारं राज्यातील पहिलं गाव ठरलंय। बीसीजी लसीकरण यशस्वी केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वडजीचे सरपंच शत्रुघ्न बाजड यांचा सन्मान करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील अस्लोद इथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये आडव्या बाटलीचा विजय झाला। या विजयानंतर आता गावातील दारूबंदी होईल याबाबत समाधान व्यक्त करत महिलांनी जल्लोष केला। बीडच्या अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये बोगस औषध आणि गोळ्यांचा पुरवठा झाल्याची बाब समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि डॉक्टरांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी उबाठा पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून ही मागणी करण्यात आली होती आणि दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील शासकीय केंद्रांवर सोयाबीनला 4892 रुपये इतका दर मिळतोय, तर व्यापारी मात्र 4000 रुपये दरानं शेतकऱ्यांकडून सोयाबीन विकत घेत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असून सोयाबीनच्या दरात वाढ होईल या अपेक्षेनं शेतकऱ्यांची सोयाबीनची साठवणूक त्यांनी केलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये सलग सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वातावरण अधिक थंड झालंय। गुलमर्ग, पहलगाम इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेली आहे। सतत पडणाऱ्या बर्फवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेत। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली। कुपवाडाच्या माछिल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानं स्थानिकांसह पर्यटकांनी बर्फवृष्टीचा आनंद घेतलाय। भुवनेश्वरमध्ये 2 दिवसीय डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या डॉगला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती। या डॉग शोचा चिमुकल्यांनी आनंद घेतला। संत जगनाडे महाराज यांच्या 400व्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करत महिला आणि लहान मुलं लेझिमच्या तालावर थिरकताना दिसले। राज्यात सर्वत्र चंपाषष्ठी सोहळ्याचा उत्साह सुरू आहे। चंपाषष्ठीनिमित्त जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। जेजुरी गडाचा परिसर भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन निघाला। पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। दरम्यान जळगाव संघानं पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली। अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू आहे। 3 दिवसात चित्रपटानं आपलं बजेट वसूल केलंय। जगभरात पुष्पानं 500 कोटींचा आकडा पार केला।